बघा पुऱ्या तयार झालेत। तर दाखवते तुम्हाला एक तोडून, किती छान झाली। हे बघा किती मस्त झाली तयार। नमस्कार, प्रेमिलाच रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपल्याला करायचे बाजरीच्या पिठाच्या मसाल्या पुरे। तर चला बघूया काय काय साहित्य घेतले ते। आपण बाजरीचं पीठ घेतलंय, ह्या 2 वाट्या भरून घेतलंय बाजरीचं पीठ। आणि हे आपण बेसन पीठ घेतलंय, ह्या आपण अर्धी वाटी घेणार आहे। हे तीळ घेतले, इकडे आपण लसूण आणि मिरचीचा ठेचा करून घेतलाय। कसुरी मेथी, हे लाल तिखट आहे घरचं, कांदा लसूण मिसळलेलं, रवा घेतलाय थोडा, हे आपण आमचूर पावडर घेतली, थोडी धने पावडर आणि ओवा घेतला। आणि इथे बडीशेप, धने आणि ओवा असं भाजून याचं वाटून घेतलेलं आहे, ह्याची पूड केली ती 1 चमचा घेतली। इकडे आपण मीठ घेतलंय आणि पुरीमध्ये टाकायला कोथिंबीर आणि मेथी अशी छान चिरून घेतली, आवश्यकतेनुसार आपल्याला किती टाकायचे तेवढी। आणि थोडं तेल घेतलंय मोहन टाकण्यासाठी, आणि हिंग पण घेतलाय टाकण्यासाठी। तर चला आता आपण करूयात। आपण 2 वाटी आता हे बाजरीचं पीठ घेतलंय, हे आपण घेऊया। आणि आपण अंदाजाने अर्धी वाटी बेसनचं पीठ टाकून घेऊ, साधारण 4 चमचे। दोन चमचे तीळ टाकून घेऊ, हा चमच्यावरून हा मिरचीचा ठेचा करून घेतलाय आपण। मिरची आणि लसूण हे पण टाकू, आपल्याला हवं तसं तिखट घ्यायचंय। आणि हे तिखट पण थोडंसं टाकून घेऊया, लाल तिखट अर्धा चमचा। हे जर तुम्हाला आवडत नसेल तर एकच घ्या, हिरवी मिरची किंवा लाल तिखट, आणि दोन्ही टाकलं तरी चालेल। हे आपण जिरे, ओवा आणि बडीशेप हे वाटून घेतलेलं, हे पण टाकू। हा 1-1.5 चमचा साधारण अंदाजे। आणि हो ओवा मी क्रश करूनच येतात, हातामध्ये क्रश केलाय। आणि हे धने पावडर हे आपण टाकून घेऊया, अर्धा चमचा। आणि थोडी आमचूर पावडर, ती पण अर्धा चमचा। आणि थोडासा रवा 2 चमचे। आणि कसुरी मेथी चमच्याभर, हे पण आपण याच्यामध्ये अशी छान चुरून घालून घेऊया। कसुरी मेथीने छान बाजरीच्या पुऱ्या लागतात। आणि कोथिंबीर आपण घेतली, आपल्या आवडीनुसार घ्यायची, ही पण 1 वाटी भरून आहे, हे पण सगळे घेऊया। आणि मेथी पण मी स्वच्छ धुवून अशी बारीक चिरून घेतली, ही पण वाटीभर आहे, ही पण घालून घेऊया। आणि हे चमच्याभर तेल आहे, तर मी हे असंच कच्चं टाकून घेणार आहे। तर हे पण असं टाकून घेऊया व्यवस्थित ह्याच्यामध्ये, आणि छान हाताने मिक्स करू। थोडा हिंग पण घालू ह्याच्यात। आणि चवीनुसार मीठ, छान हाताने मिक्स करू। छान आधी मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घेऊन मळायचंय आपल्याला, अगदी घट्ट मळायचंय। आता आपण थोडं थोडं पाणी टाकून मळून घेऊया, थोडं थोडंच घालायचं आणि घट्ट मळायचं एकदम, कारण पीठ परत लगेच सैल होतं। आणि हे मळलं की लगेच आपल्याला करायला घ्यायच्यात पुऱ्या। आता थंडीमध्ये खाण्यासाठी खूप छान आहेत ह्या। बाजरी उष्ण असते ना, मग ती खाल्ली जाते थंडीमध्ये, बाजरी, तीळ। बघा असं छान घट्ट मळून झालंय पीठ आपलं।
हे असंच घट्ट मळायचं, हे लगेच सैल होतं. आपण तोपर्यंत आता बाकीची तयारी करू तळण्यासाठीची. बघा हे आपण असे गोळे छोटे छोटे करून घेतलेत. आता आपण पुऱ्या लाटूया. का आपण हे थोडंसं असं बेसनचं पीठ लावूया आणि छान लाटूया. इथे बाजरीचं पीठ घेतलं तरी चालेल आणि तेलाने लाटायचे असेल तरी सुद्धा चालेल. हे बघा आपण असं पीठ लावून घेतोय आणि हे डाळीचं पीठ आहे आणि बाजरीचं लावलं तरी चालेल. हे बघा असं छान गोल लाटून घ्यायचं आणि वरून थोडेसे असे तीळ पण लावूया. नसले लावायचे तरी चालतील, लावले तरी चालतील, असे छान दिसतात वरून. बघा आणि हे असं छान लाटायचं वरून. बघा आणि अशी तळली तरी चालेल किंवा मग अशा एखाद्या वाटीने आपण अशी छान गोल करून घेतली तरी पण चालेल. बघा असं वाटीने असं गोल करून घेतलं ना तरी पण चालेल. हे साईडचं काढून घ्यायचं. छान मस्त गोल आपली पुरी तयार झाली. हे पीठ पुन्हा वापरायचे. बघा किती मस्त तयार झाली. अशा जाडच करायच्या, छान अशा जाडच ठेवायच्या म्हणजे छान फुगतात. आता आपण अशा 2-4 करून घेऊ आणि मग तळूया. अशा आपण करून घेतल्यात. आता आपण इकडे तेल पण ठेवलंय तापायला. आता आपण हे तळूया एक एक करून. अशा थोड्या थोड्या करायच्या आणि तळून घ्यायच्या. आणि सगळ्या तर करत बसलो ना आपण की मग हे जरा पीठ सैल होतं. मग थोड्या थोड्या करतच तळायच्या. चला आता आपण तळायला घेऊया एक एक. आणि इकडे करू पण या आणि तळू पण या, दोन्ही कामं करायची आहेत आपल्याला. बघा किती मस्त फुगले, किती छान झाले बघा. आता आपण हे याच्यामध्ये काढून घेऊया आणि करूया आता बाकीच्या पण राहिलेल्या. हे बघा आपल्या सगळ्या पुऱ्या आता करून झाल्या, किती छान झाल्यात बघा. चला आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. हे बघा आपण डिश मध्ये ह्या पुऱ्या काढून घेतलेल्या आणि ही अशी चटणी पण घेतली. ही खायची चटणी. ही लसूण, खोबरं आणि शेंगदाणे, तीळ असे वाटून ही खाण्यासाठी मी केलेली आहे चटणी घरी. तर ही घेतली आपण आणि दही घेतलंय. तर आपण हे चहा सोबत पण खाऊ शकतो, दह्यासोबत खाऊ शकतो आणि मुलांना जर केचप वगैरे आवडत असेल तर त्याच्यासोबत सुद्धा छान लागतात ह्या पुऱ्या. अशा डब्यासाठी दिल्यात तर खूपच छान. तर बघा हे मातीच्या भांड्यामध्ये किती छान दही लागले. मी घरी लावलेले आहे बघा. पण हे दही सुद्धा आपण घेऊया आता ह्याच्यामध्ये काढून. बघा किती छान झाले. हे मी घरीच विरजलेलं आहे हे दूध आणि दही किती सुंदर लागलंय बघा. किती घट्ट छान असं मातीच्या भांड्यातलं. तर हे पण आपण इकडे घेऊया. बघा पुऱ्या तयार झालेत. तर दाखवते तुम्हाला एक तोडून, किती छान झाली. हे बघा किती मस्त झाली तयार. हे बघा किती छान दिसते आतपर्यंत. बघा आपल्या बाजरीच्या पुऱ्या किती सुंदर तयार झालेले. तर तुम्ही पण अशाच करा आणि माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.